हॅलो, गुड मॉर्निंग. झाली बाबा सकाळ. माझी तर सकाळची सुरुवात मी अशी करते. या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला तर सकाळी पूर्ण दिवस ताजंतवानं राहण्यासाठी रात्री भिजत घातलेले सब्जाचं पाणी उपाशी पोटी पिते. त्यानंतर सकाळची कामे जशी अंगण झाडणे, घर साफ करणे अशी छोटी-मोठी कामे कंप्लीट करून मी माझे घर स्वच्छ करते. त्यानंतर सकाळच्या न्याहारीला लागते. आज मी माझ्या घरी गोड गोड शिरा बनवला होता, जो की त्यामध्ये काजू बेदाणे नव्हते, पण आपला मनुकावर गोड मानून आजची न्याहारी बनवली. खूप छान सर्वांना माझा आजचा बनवलेली न्याहारी आवडीने लहान मुलांनी खाऊन घेतली. माझ्या शिऱ्यामध्ये आज बेदाणे, काजू असे काही नव्हतं. पण आपलं केळं, मनुका घालून गोड-गोड न्याहारी बनवून घेतली. इतका छान झाला होता, की काय बोलू. मस्त मुलाने फिनिश करून गोड शिऱ्याचा आनंद घेतला. असा माझ्या घरी मी आज न्याहारी बनवली. माझ्या लहान मुलाला तर इतका तो शिरा आवडला, की त्याने 2दा मागून खाल्ला. इतका माझ्या हातचा चविष्ट शिरा त्याला आवडला आणि तो त्याने फिनिश केला. त्यानंतर घरची सर्व कामं आटपून जेवणाची तयारी सुरुवात केली. आज मुलांना शाळेला सुट्टी असल्यामुळे त्यांची आज वेगळं खाण्याची फर्माईश. मग विचार करून आज चाट पार्टी करूया, म्हणून आज वेगवेगळे चाट बनवून खाऊ घातले. त्यात मी आज वेगवेगळे पदार्थ बनवण्याचे ठरवले. त्यात मी मस्तपैकी वाटाणे वाफवून घेतले, बटाटा शिजवून घेतला आणि त्यासाठी चाटसाठी बटाटा आणि वाटाण्याचं मस्तपैकी सांबार बनवून घेतलं. त्यानंतर कांदा, टोमॅटो, शेव, दही असं सर्व काही तयार करून घेतलं आणि मग त्यांना आवडेल असं शेवपुरी, दहीपुरी, पाणीपुरी असं सर्व बनवून दुपारचं आमचं जेवण झालं. त्याला इतकं आवडलं, की माझ्या मुलाची आवडतीच डिश आहे. पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी हे त्यांचं आवडतं जेवण. त्यामुळे त्या लोकांनाही मस्त जेवणाचा आनंद घेतला. त्यानंतर थोडा वेळ आराम करून आम्ही वाडीत गेले. मी आणि माझी सासूबाई. वाडीत आम्ही वालाच्या शेंगा काढायला गेलो. आवडतात की नाही शेंगा खायला? असं करून संध्याकाळपर्यंत आम्ही वालाच्या शेंगा काढल्या. वालाच्या शेंगाचा सीझन चालू असल्याकारणाने माणसं नाहीत. माणसं नसल्याकारणाने माझ्या आणि माझ्या सासूबाईला वाडीत जाऊन वालाच्या शेंगा काढाव्या लागल्या. तसं तर मला वालाच्या शेंगा काढायला येत नाही हां. माझी सासूबाई मला शिकवत होती, की अशा काढायच्या, अशा काढायच्या. असं करून आम्ही संध्याकाळपर्यंत वालाच्या शेंगा काढल्या. खूप साऱ्या काढल्या आणि मस्तपैकी वाडीमध्ये शेतात कामं कसं करायचं याचा आनंद घेतला. मलाही खूप बरं वाटलं. आज माझीही सुट्टी असल्याकारणाने मस्त मी माझ्या सासूबाईंना वालाच्या शेंगा काढायला मदत केली. इतका आनंद झाला, की काय सांगू. थोडंफार केलंही पाहिजे शेतातली कामं. आपल्याला कळणार कसं, की शेतकऱ्याचा अर्थ काय आहे? शेती कशी करतो? त्याला महत्त्व किती आहे? हे कळलं पाहिजे. असं करून आम्ही संध्याकाळपर्यंत वाट काढले. घरी आलो, मस्तपैकी कडक चहा केला आणि मग रात्रीच्या जेवणाची तयारी सुरुवात केली. मस्त गरम-गरम ज्वारीच्या भाकऱ्या आणि कारल्याची भाजी बनवली. मस्त रात्री गरम-गरम ज्वारीची भाकरी आणि कारल्याची भाजी खाऊन रात्रीचं जेवण केलं आणि रात्रीचं जेवण केल्यानंतर ज्वारीची भाकरी मला बनवता येत नाही, पण कशीबशी हाताने थापून मस्त बनवली. तसंच माझं काम आटपून जेवून मग मी माझं छोटंसं नाईट केअर केलं. जास्त काही नाही, फक्त थोडंसं मॉइश्चरायझर लावलं, लिप तोंडाला वॅसलीन वगैरे लावून माझं नाईट केअर कंप्लीट केलं. नाईट केअरला मुली खूप काही काही यूज करतात, पण मी जास्त नाही. मी फक्त एक छोटंसं मॉइश्चरायझर आणि ओठाला व्हॅसलीन लावून माझं नाईट केअर कंप्लीट करते आणि झोपेच्या आहारी जाते. आज तर मी खूप दमली होती. इतकं मला थकवा जाणवला होता, की मला हे मॉइश्चरायझर लावून थोडंसं रिलॅक्सेशन वाटत होतं. इतकं छान वाटलं नाईट केअर थोडंसं करून. मग मी माझी झोपायची तयारी सुरुवात केली आणि जाऊन बेडवर झोपण्याची तयारी केली. माझे केस सोडून मी माझ्या बेडवर झोपण्यासाठी गेली. त्यानंतर मी देवाला आभार मानले, की मला आज पूर्ण दिवस तू काम करण्याची ताकद दिली, शक्ती दिली. त्यासाठी देवाचे आभार मानून रात्री झोपून गेली. गुड नाईट ऑल ऑफ यू.